नमस्कार, स्वागत आहे तुमचं कृषी वार्ता यूट्यूब चॅनलमध्ये. पीएम किसान योजनेचे जर तुम्ही लाभार्थी असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. चला तर पाहूया काय आहे बातमी ती. पीएम किसान योजनेतून तुमचे नाव वगळले आहे का? हप्ता येण्यापूर्वी करा याची तपासणी. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता जाहीर होण्यापूर्वी केंद्र सरकारने लाभार्थींची कागदपत्रे पुन्हा तपासण्यास सुरुवात केली आहे. तपासणीत नियमांचे पालन न केलेल्या अनेक शेतकऱ्यांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. जमीन नोंदणीतील त्रुटी आणि कुटुंबासंबंधी चुकीची माहिती ही मुख्य कारणे असल्याचे समोर आले आहे. यामुळे शेतकऱ्यांची अधिकृत संकेतस्थळावर आपले नाव यादीत आहे का याची तातडीने खात्री करून घ्यावी, असे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले आहे. अनेक शेतकऱ्यांची कागदपत्रे अपूर्ण. सरकारला अनेक प्रकरणांमध्ये जमीन नोंदी स्पष्ट नसल्याने किंवा कागदपत्रे अपूर्ण असल्याचे दिसून आले आहे. विशेषतः 1 फेब्रुवारी 2019 नंतर जमीन नोंदविलेल्या शेतकऱ्यांची कागदपत्रे पुन्हा तपासली जात आहेत. मालकी हक्कांबाबत शंका किंवा अपूर्ण माहिती असल्यास नाव थेट वगळले जात आहे. या योजनेचा लाभ फक्त खऱ्या आणि पात्र लहान शेतकऱ्यांनाच मिळावा हा सरकारचा उद्देश आहे. एका कुटुंबात एकच अर्ज मान्य. कुटुंबासंबंधी नियमाचे उल्लंघन आढळले आहे. पती पत्नी आणि अल्पवयीन मुले मिळून एका कुटुंबातून फक्त एकालाच लाभ मिळू शकतो. काही ठिकाणी पती पत्नी दोघांनीही अर्ज करून हप्ते घेतल्याचे आढळले आहे. अशा प्रकरणांमध्ये हप्ते थांबवले गेले असून आधी मिळालेले पैसे परत घेण्याची प्रक्रिया होऊ शकते. जर आपण या योजनेचा लाभ घेत असाल तर आपले नाव अजूनही यादीत आहे का हे तपासणे आवश्यक आहे. अधिकृत संकेतस्थळावर जाऊन लाभार्थी यादीत नाव पाहता येते. नाव नसेल तर तातडीने जमीन नोंदी आणि इतर कागदपत्रे दुरुस्त करण्यासाठी अपडेट करणे गरजेचे आहे. 22वा हप्ता लवकरच येणार असल्याने सर्व कागदपत्रे योग्य आणि पूर्ण असणे महत्वाचे आहे. जमीन नोंदीतील छोटी चूकही हप्ता थांबवू शकते. पात्र शेतकऱ्यांना वेळेवर मदत मिळावी आणि चुकीने लाभ घेणाऱ्यांना रोखावे यासाठी सरकारकडून ही तपासणी केली जात आहे. तर ही होती पीएम किसान सन्मान निधी योजनेची बातमी. धन्यवाद.